नमस्कार मित्रांनो. माणसाची पारख ही कथा सादर करतोय. माणसाची पारख. हिवाळा चालू असल्यामुळे थंडीच्या दिवसात एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरू होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, माझ्याजवळ 2 वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करीन. मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये. जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते की काय असेल ती वस्तू. शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून 2 वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सारख्याच असतात. काडी मात्र फरक दोन्ही. रंग, ठेवण सारख्याच प्रकाशमान. राजा म्हणतो, त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत. तो माणूस म्हणतो, नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे व एक नकली काचेचा तुकडा आहे. आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेक जण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमती इतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीयच. राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते आणि एका झटक्यात सांगते की हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे. सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले. पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचार की बाबा रे, तू कसे ओळखले? यावर हसून अंध म्हणतो, सोपे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम. जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता. कारण काच जास्त गरम होते, हिरा तितका गरम होत नाही. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो. तात्पर्य, जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड अर्थात शांत राहतो तो हिरा समजावा. परिणामी अशांमुळेच आयुष्याचे सोने होते. तर मित्रांनो, ही कथा आपणास कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.